ही रंग सांगितले माझ्या नाथ महाराजांनी. प्रत्येक रंगाचा एक एक अर्थ आहे दादा. पांढरा रंग शांतीचं प्रतीक आहे, पिवळा रंग मांगल्याचं प्रतीक आहे, काळा रंग वाईट नजरेपासून बचाव करण्याचं प्रतीक आहे, लाल रंग माझ्या भगव्या ध्वजाचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग माझ्या देशाच्या हरित क्रांतीचं प्रतीक आहे दादा. म्हणून माझ्या नाथ महाराजांनी हेच 5 रंग सांगितले तुम्हाला. अरे आज आपला देश म्हणजे कृषी प्रधान देश आहे आणि ह्या कृषी प्रधान देशाला जर कोणी टिकवलं असेल दादा तर माझ्या जगाचा पोशिंदा कोण आहे तर माझा शेतकरी आहे. आज शेतकऱ्याचे हाल होताना आपल्याला दिसते दादा. निसर्गावरून कोपला तर सरकार त्याच्यावरून कोपते. म्हणून त्यानं काय करावं रे. आज आपल्या भारत देशाच्या सीमेवर जेवढे सैनिक लढताना दिसतेत ना दादा तर ते कोणाचे मुलं आहे रे, कोणाचे वकील होत असते आणि लेक्चररचा पोरगा लेक्चरर होते, मास्तरचा पोरगा मास्तर होते. पण माझ्या शेतकऱ्याचा मुलगा आज देशाच्या सीमेवर लढताना दिसते आपल्याला दादा.